अयोध्येमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर विकास कामं सुरू आहे आणि अयोध्येचं सौंदर्यीकरणही केलं जात आहे। मात्र ही दोन्ही कामं करत असताना प्रभू श्रीरामाच्या जीवनातील ज्या काही विविध घटना आहेत त्यांची एक सांगड जी आहे ती विकास कामांशी आणि सौंदर्यीकरणाशी घातली जात आहे। अयोध्येच्या नव्या रेल्वे स्टेशनचा, ज्याला अयोध्या धाम रेल्वे स्टेशन असं नाव आहे, तिथेही मोठ्या प्रमाणावर सौंदर्यीकरण करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी खारुताईची एक मोठी प्रतिमा जी आहे ती लावण्यात आलेली आहे। आपल्याला माहीत आहे की जेव्हा प्रभू श्रीरामाचा वनवास होता आणि ते रावणाशी युद्ध करण्यासाठी श्रीलंकेच्या दिशेने रवाना झालेले होते, तेव्हा रामसेतू त्यांनी बांधलेला होता आणि त्या रामसेतू बांधण्यामध्ये खारुताईची एक भूमिका जी होती त्याची कहाणी आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे। आणि या ठिकाणी खारुताईची एक अशीच प्रतिमा, जवळपास 2.5 टन वजनाची ही प्रतिमा आहे आणि हुबळी कर्नाटकमधील जे सनत पाटील नावाचे जे मूर्तिकार आहेत त्यांनी ही मूर्ती जी आहे ती घडवलेली आहे आणि ती या ठिकाणी लावण्यात आली आहे। अवघ्या 30 दिवसांमध्ये ही धातूची मूर्ती जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी या कलाकृतीचा विवरण माहिती देण्यासाठी जो एक फलक लावण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की लहानशा खारुताईने निष्ठावंत आणि एक छोटा योगदान जो आहे तो रामाच्या लढ्यामध्ये दिलेलं होतं आणि सामूहिक जी शक्ती असते त्याचा एक उदाहरण या खारुताईने समोर ठेवलेला होता आणि त्यामुळेच अयोध्या रेल्वे स्टेशनमध्ये अगदी मध्यभागी जो मुख्य डोम आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने खारुताईची ही एक छोटीशी प्रतिमा जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून अयोध्या रेल्वे स्टेशनचा एका वेगळ्या पद्धतीने सौंदर्यीकरणही करण्यात आलेलं आहे आणि कुठल्याही मोठ्या लढ्यामध्ये एक छोटासा जो योगदान असतो त्याचाही महत्त्व असतो ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।